बघा, जंतर मंतरवर दिल्लीमध्ये आंदोलन झालं, जेनझीने आक्रमकपणे ते आंदोलन केलं आणि सरकारला झुकावं लागलं, अशा सगळ्या बातम्या आल्या. जेनझी काय करू शकते, इथला भारताचा तरुण, इथला विद्यार्थी युवक काय करू शकतो हे अनेकदा दाखवून दिले. आणि गेली 2-3 दिवस तुम्ही तर बातम्या बघत असाल, विशेषतः महाराष्ट्रामधल्या, विशेषतः कोकणामधल्या, रायगड जिल्ह्यातला आणि त्याही कर्जत मधल्या, तर शाळकरी मुलींनी काय करून दाखवलंय, काय केलंय एकदा बघा. आपण आज आलेलो आहोत कोंदुडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल. तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. बघितलं काय केलंय, ही कल्पकता बुद्धी ह्या मुलींना कुठून आली. ह्या मुलींचं प्रचंड कौतुक सुरू आहे. आणि अशा प्रकारे आजच्या तरुण मुली, विद्यार्थी यांना देखील आपल्या विभागाची, आपल्या भागाची आस्था आहे. आणि एक साधा रस्ता कर्जत तालुक्यातल्या ग्रामीण भागातला तर कोंदिवडे गावाच्या जवळचा हा रस्ता आहे, कशा प्रकारे तो खराब झालेला आहे त्याच्यावर ह्या मुलींनी इतकं मार्मिकपणे भाष्य केलंय. विशेषतः अधिकारी वर्गाला देखील लाजा वाटल्या पाहिजेत की या मुलींनी हे जे काय मांडलंय. मग कुठे गेला विकास, हजारो कोटी आणले, कुठे आहेत ते. अरे काय चाललंय तरी काय, साधा रस्ता तुम्ही देऊ शकत नाही ग्रामीण भागातील जनतेला, खड्डे पडले. ही आमची अवस्था. आर्थिक देश विकासाच्या प्रगतीपथावर आहे, आर्थिक महासत्ता होणार, काय ट्रिलियन ब्रिलियन सुपरफास्ट. आणि एकीकडे तुम्ही समृद्धी महामार्ग केला, मिसिंग लेन केली, हो चांगली गोष्ट आहे, कौतुक आहे. मग हे अजून हे चित्र अजून का, हे इतकं ग्रामीण भागातलं वास्तव भयानक आहे. कधी करणार. आमच्या मुलींना, आमच्या विद्यार्थिनींना हे सांगावं लागतं, हे बोलावं लागतं. किती भयानक आहे, किती भयानक आहे, किती भयानक आहे. ह्या मुलींनी झणझणीत अंजण या सरकारच्या डोळ्यात घातलेलं आहे. स्थानिक जे लोकप्रतिनिधी असतील, मग आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सभापती असतील, विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील, सगळे असतील. तुम्ही जे करू शकलात नाहीत ते या मुलींनी करून दाखवलंय. अरे आता तुम्ही वराती मागून घोडे सगळे आणताय, तिथे काय जेसीबी लावताय, तिथे काय रोलर जमीन काय खळी टाकताय, खड्डे बुजवताय, ही नाटकं करताय. त्यांनी काय होणार आहे. आणि मग म्हणायचं पाऊस, कोकणात खूप पाऊस आहे, कोकणात पाऊस आज ह्या वर्षी 2026 ला झालाय. अरे काय म्हणताय काय तुम्ही. अरे भयानक आहे. काय ते करा ना. आज कर्जत म्हणजे काय साधं सोपं नाहीये. आज मुंबईत दुसरं घर जर कोणाला हवं असेल, आपला फार्म हाऊस, तर कर्जतकडे लोक आकर्षित गेलेले आहेत. आजची नाही घटना, अनेक दिग्गज नामांकित लोकांचे कर्जतमध्ये फार्म हाऊसेस आहेत. इतकं महत्व मुंबईमध्ये कर्जत शहराचं आहे, कर्जत ग्रामीण भागाचं आहे. आणि ह्याच कर्जत भागातल्या, ग्रामीण भागातल्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर विकास गेला कुठे, कुठे गेले पैसे, याची उत्तरं कोण देणार आहे का कधी, का खातूर म्हणणार. अरे आजही रस्ता रखडलेला आहे वन विभागाच्या कुठल्या तरी तांत्रिक अडचणीमध्ये. हा किती रस्ते असे आहेत, रस्ते झालेत, मधला पॅच बाकी आहे. अरे काय नाटकं झाली ती. फॉरेस्ट म्हणजे काय काय अफगाणिस्तान आहे, कराची आहे, कुठे आहे तो. कधी करणार, कधी बैठक घेणार. किती वाड्या वस्त्यांवरचे रस्ते आजही बाकी आहेत. किती किती म्हणजे प्रमा मिळाली आणि टेंडरिंग झाली. अरे पण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स कधी मिळणार, फॉरेस्टची परवानगी कधी मिळणार, एनओसी कधी मिळणार, त्याची मॅपिंग कधी होणार. आणि हे सार्वजनिक बांधकाम खाते असेल किंवा जिल्हा परिषद बांधकाम खाते असेल, यांच्यावर काय आता काय यांची पात्रता, लायकी. उगाच लोक यांना म्हणत नाही, पैसे खातात आणि ठेकेदार पोसायचे सगळे धंदे सुरू त्यांचे. आणि त्या मुलींनी जे मांडले ना, खरंच मला लाजा वाटलं. बस लाजा, त्या मुलींचं प्रचंड कौतुक आहे. आणि तुम्ही जर अक्षरशः लाच रेषेवर टांगलेली आहे,
तुम्हाला खरंच लाजा नाही. अधिकारी वर्ग तर बघायला गेलं लाजा निर्लज्ज म्हणाल तरी सदा सुखी अशी तुमची अवस्था आहे. अशी तुमची अवस्था आहे. अरे बघतो तो खा जरा कमी खा, किती खाणार, ही अवस्था करून ठेवली तुम्ही. आमच्या मुलींना व्हिडिओ करायला लावला तेव्हा तुमचे डोळे उघडले, झोपला होतो तुम्ही. तुम्हाला आहे का आस्था? आज सगळ्या मराठी हिंदी सगळ्या माध्यमांनी त्या भागात सगळे माध्यम त्या मुलीची दखल घेतलेली आहे. सगळ्या चॅनलवर त्या बातम्या आहेत. विशेषतः आत्माराम घारे या सामाजिक कार्यकर्त्यांचं मी विशेष कौतुक करतो आणि सगळ्या मुलींचे जे पालक आहेत त्यांच्या देखील कौतुक करतो. काय म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या जेनझी ह्या सगळ्या मुली किती हुशार आहेत, यांची कल्पकता किती उच्च कोटीची आहे याच्यावरून दिसतं. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते असतील, सगळ्याच, आणि भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना शिंदे गट असेल, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, दोन्ही ह्या मुलींचं कौतुक करा. त्यांना ताकद द्या, बळ द्या आणि तो प्रश्न त्यांना सुटेल, कायम सुरू सुटेल. याकडे पावसाळ्यानंतर तरी प्रयत्न करा. थांबूया तोपर्यंत. धन्यवाद. की कर्जत कोंदिवडे रस्त्याचे जे काय आता खड्डे पडलेले आहेत, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आज यावर्षी राज्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. ते आम्ही नाकारत त्या ठिकाणी नाही आहे, परंतु त्या रस्त्यांचं खड्ड्यांचं काम तात्काळ आजही जर आपण जाऊन पाहिलं तर ते काम सुरू केलेलं आहे. तो MDR रस्ता आहे, त्या रस्त्याचं काम तात्काळ खड्डे बुजवण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे. पावसाचं प्रमाणच खूप असल्यामुळे हे काही रस्ते त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत, आपण ते पाहिलेले आहे. तर ते काम आता चालू आहे. पाऊस आता उघडलेला आहे तर लगेच काम सुरू केलेलं आहे. लवकरात लवकर पाऊस संपल्यानंतर तो रस्ता पूर्णपणे नव्याने करण्यात येईल. नियोजन काय असं नाहीये. कर्जत तालुक्याचे जर तुम्ही पाहिलं तर चौक कर्जत रस्ता असेल, कर्जत नेरळ रस्ता असेल, कर्जत मुरबाड रस्ता असेल, कर्जत चे खोपोली रस्ता असेल, या सगळ्या रस्त्यांची कामं जवळजवळ कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालेलं आहे. जे गावांकडचे रस्ते आहेत त्या रस्त्यांना आता डांबरीकरण असल्यामुळे पावसाचं प्रमाण कर्जत तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे हे रस्ते काही ठिकाणी पुराच्या पाण्याने वाहून गेलेले आहेत, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. परंतु आता पाऊस कमी झाला की तात्काळ ते खड्डे भरण्याचं काम करून नव्याने पाऊस संपल्यानंतर हे रस्ते आता पुढील काळामध्ये तर शासनसुद्धा अशाच पद्धतीने की हे रस्ते डांबरीकरण न करता कॉन्क्रिटीकरणच कसे रस्ते करता येतील या गोष्टीवर आम्ही भर देणार आहोत. की कायमस्वरूपी ते रस्ते एकदा कॉन्क्रिटीकरण झाले तर 20-20 वर्षे रस्ते पुन्हा बघायला नको, अशा पद्धतीचं काम पुढील काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे.